साताऱ्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील आणि 2 चुलते फुले पुरवण्याचे काम करीत. त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. ज्योतिबा केवळ 9 महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. इसवी सन 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धीमुळे 5 ते 6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्योतिबा करेरी वृत्तीचे होते. शाळेतील शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. दीनदलितांच्या व्यथावेदनेच्या निराकरणाचा मार्ग म्हणून विद्येकडे पाहिले. अविद्येची काजळी दूर झाल्याशिवाय, विद्येचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय जनसामान्यांचा उद्धार नाही, अशी ज्योतिबा यांची खात्री झाली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा ज्योतिबांनी निश्चय केला. इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडेवाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा ज्योतिबांनी स्थापन केली. या शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपविली. यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी ज्योतिबांनी लिहिलेले ग्रंथ आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी यांनी केले. सावित्रीबाई यांच्यावर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जात असे. संत तुकारामाच्या अभंगांचा ज्योतिबांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेने त्यांना मुंबईतील एका सभेत इसवी सन 1888 मध्ये महात्मा ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. विद्या नसेल तर विद्येचे भरणपोषण होणार नाही. बुद्धी अविकसित राहिली तर योग्य काय आणि अयोग्य काय हे कळणार नाही. ते न कळल्यामुळे माणूस कृतिशील होणार नाही. कृतिशीलते अभावी येणाऱ्या नाकर्तेपणामुळे निर्वाहाची दिशा सापडणार नाही. शेवटी माणसे खचतील, पिचतील, कंगाल होतील. ज्योतिबांचे लिहिणे धारदार होते. उगाच पसारा माजवणे हे त्यांच्या वृत्तीचंच नव्हते. रानफुलांचा औषधी गुणधर्म घेऊन प्रकट होणारे साहित्य ज्योतीचे तेज आणि तप्तता घेऊनच अवतीर्ण होत होते. आपल्या कार्यप्रचारासाठी ज्योतिबांनी आमरण लेखणी जिजवली. 1873 मध्ये गुलामगिरी हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. शेतकऱ्यांचा आसूड 1883 मध्ये त्यांनी समाजाच्या हाती दिला. ज्योतिबा 40 वर्षे चंदनासारखे झिजले. त्यांनी प्रवास केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले. स्वातंत्र्य, समता, लोकशाही, विज्ञान, इहवाद या आधुनिक जीवनमूल्यांची रुजवण ज्योतिबांनी केली. सर्व धर्म समभावाची वार्ता करणाऱ्या आधुनिकांना ज्योतिबांनी फार मागे टाकले. अस्पृश्य, अदर्शनीय नी
अनभिगम्य समजल्या जाणाऱ्या अतिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा काढणारे पहिले भारतीय, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्य यांची उद्धता, शेतकरी व कामगार यांची दुःखे आणि दारिद्र्य निवारण्यासाठी चळवळ उभारणारे पहिले पुढारी, जातीभेद संस्थेवर कडाडून हल्ला चढवून मानवी समानतेची घोषणा करणारा पहिला लोकनेता, सामान्य जनतेच्या दुःखाला आणि दैन्याला वाचा फोडणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते ह्या दिव्य तत्वाने भारून गेलेला हा खरा सत्यशोधक. धन्यवाद.